अध्यक्ष महोदय, आपल्या घोषणेच्या आधीच माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. मला आनंद आहे की माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सगळ्यांनी शांतता ठेवून सहकार्य करावं ही विनंती आहे. अध्यक्ष दोन्ही महोदय, बाजूला. आपल्या घोषणेच्या आधी माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे. अध्यक्ष महोदय, हे जे अधिवेशन होत आहे हे नियमाला धरून होत नाहीये. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, एक मिनिट, आपण जर शांत बसणार नसाल तर मग मला पुढचं कामकाज पुकारावं लागेल. मी अध्यक्ष महोदय संधी दिली, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जे अधिवेशन 27 नोव्हेंबरला झालं होतं त्याची कार्यक्रम पत्रिका मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. शुभारंभ वंदे मातरम. राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून केलेल्या नेमणुकीसंबंधीची घोषणा. भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्ण दृढकथन करणे आणि राष्ट्रगीत. राष्ट्रगीत अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी ते अधिवेशन संस्थगित झालं. अध्यक्ष महोदय, राष्ट्रगीत कधी घेतो आपण? आपण राष्ट्रगीत तेव्हाच घेतो ज्या दिवशी आपण अधिवेशन संस्थगित करतो. राष्ट्रगीत झाल्यानंतर ते अधिवेशन संपलेलं असतं. थांबा एक मिनिट प्लीज. झालं. जयंतराव प्लीज प्लीज तुम्ही किमान देवेंद्रजी आप माझ्याकडे थोडं इकडे बोलावं लागतं. नको तिकडे जुने मित्र नको आहेत. प्लीज. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर 26 नोव्हेंबर 19 ची जी सभागृहाची बैठक झाली त्यानंतर राष्ट्रगीत झालं. आपल्या नियमानुसार सभेची सुरुवात वंदे मातरमने होते. ज्या दिवशी आपलं सभागृह संपतं त्या दिवशी आपण राष्ट्रगीत घेतो. राष्ट्रगीतामुळे अधिवेशन संस्थगित झालं असताना पुन्हा अधिवेशन जर आपल्याला बोलवायचं असेल अध्यक्ष महोदय, तर त्या पुन्हा अधिवेशनाकरता आपल्याला राज्यपालांचा समन्स काढावा लागतो. या ठिकाणी समन्स काढलेला नाही. आपण हे खरं आहे 7 दिवसापर्यंत अधिवेशन आपण स्थगित ठेवू शकता, पण ते कधी ठेवू शकता? आपण जर त्याची घोषणा केली असेल तर. आपण घोषणाच केली नाही. आपण या ठिकाणी अधिवेशन संपवलं, आपण राष्ट्रगीत घेतलं आणि राष्ट्रगीत घेतल्यानंतर आज ज्यावेळेस आपण अधिवेशन बोलवतात आपण असं दाखवतात आणि म्हणून भास्कर जाधव आपण म्हणालात ते खरं होतं की राष्ट्रगीत का झालं नाही. आपल्याला प्रथा परंपरा माहिती आहे. हे नवीन अधिवेशन आहे. नवीन अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमने व्हायला हवी होती, परंतु तसं न करता या ठिकाणी आपण पुन्हा ते अधिवेशन बोलवलं. हे अधिवेशन पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि मला समजत नाही अध्यक्ष महोदय, जर सरकारी पक्षाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जर सगळे लोक उपस्थित आहेत, सरकारी पक्षाचा दावा आहे, आमचं बहुमत आहे, तर मग अध्यक्ष महोदय नव्याने समज काढायला अडचण काय होती? का बरं रात्री 1 वाजता आम्हाला कळवलं? आमचे सदस्य पोचू नये म्हणून, विश्वासमताच्या वेळी आमचे सदस्य हजर राहू नये म्हणून. अध्यक्ष महोदय, रात्री 1-1 वाजता अध्यक्ष महोदय, रात्री 1-1 वाजता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आमच्या सदस्यांना निरोप गेले. कसं याच्या सदस्यांनी दूर, ज्या सदस्यांकडे विमान उपलब्ध नाही त्या सदस्यांनी कसं याचं? आपण संपला. तुमचा मुद्दा लक्षात आलाय माझ्या. अध्यक्ष महोदय, मुद्दा लक्षात आलाय माझ्या. माझे 4 मुद्दे आहेत. माझे 4 मुद्दे आहेत. माझे 4 मुद्दे आहेत. मी सगळ्या सदस्यांना आणि सभागृहाला विनंती करतो. एक मिनिट मी सभागृहाला विनंती करतो की सुनीलजी प्लीज, सुनीलजी खाली बसा.
खाली बसा प्लीज. मी सभागृहाला विनंती करतो, त्यांनी उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांची उत्तर माझ्याजवळ आहेत. त्यामुळे तुम्ही शांत बसा, नाही तर मला पुढचा कार्यक्रम घ्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझं अतिशय स्पष्ट मत आहे की हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नाहीये. हे अधिवेशन बोलवण्याकरता पुन्हा राज्यपालाने समन्स काढण्याची आवश्यकता होती. रात्री अपरात्री ऑर्डर ऑफ द डे काढून अशा प्रकारचं अधिवेशन बोलवलं जाऊ शकत नाही. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी याकरता माननीय मुख्यमंत्री महोदय परिचय करून देत असताना पॉइंट ऑफ प्रोसिजरवर होतो की हा परिचय देखील योग्य नाही असं माझं मत होतं. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की आपल्या संविधानामध्ये अध्यक्ष महोदय कशा प्रकारे शपथ घ्यावी याचा प्रिस्क्राईब नमुना दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, नमुना दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, ज्या क्षणी राज्यपाल मी म्हणतात सन्मान्य सदस्य देवेंद्रजी फडणवीस, अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की या सभागृहाच्या बाहेर जी घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये असा मुद्दा आपल्याला उपस्थित करून त्याचा काही उपयोग होणार नाही. मी संविधानावर आहे, मी संविधानावर आहे. या सभागृहामध्ये त्याच्या संदर्भातलं व्यासपीठ या सभागृहामध्ये राज्यपालांचं कार्यालय आहे की नाही, या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार आहे की नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जर या सभागृहामध्ये संविधानावर बोलायचा अधिकार नसेल तर मला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महोदय. बसण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महोदय. संविधानावर मी बोलणार अध्यक्ष महोदय. आणि संविधानावर बोलण्यापासून मला अध्यक्ष बोला, पण मर्यादित वेळेत बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर प्रिस्क्राईब नमुन्याची शपथ घेतली तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते, अन्यथा ती ग्राह्य मानली जात नाही. आपल्याच देशात नाही आहे, जगामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनी शपथ घेतल्यानंतर ती शपथ चुकल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना शपथ घ्यावी लागली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी याकरता पॉइंट ऑफ प्रोसिजर घेत होतो की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या मंत्र्यांनी जी शपथ घेतली अध्यक्ष महोदय ती संविधानाप्रमाणे त्यांनी घेतलेली शपथ नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा प्रकारचा परिचय करून देणं हे संविधानाला संमत नाही. अध्यक्ष महोदय, यासोबत मला खरं म्हणजे अध्यक्ष महोदय लक्षात येत नाही, आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण विद्वान आहात, 5 वर्ष अध्यक्ष राहिलात. हेतुआरोप करू नका भास्करराव. भास्कररावना समजून सांगा, बसून बोललेल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. अध्यक्षांवर आरोप करता येत नाही. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट या ठिकाणी समजून येत नाही की अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये प्रोटेम स्पीकर आपण नेमले. प्रोटेम स्पीकरची अध्यक्ष महोदय जी काही शपथ आहे ती संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या अंतर्गत आपण केली. प्रोटेम स्पीकरची जी नियुक्ती अध्यक्ष महोदय होते ती अनुच्छेद 181 मध्ये होते. आणि आपण जर बघितलं असेल तर 181 ची तरतूद आणि प्रोटेम स्पीकरच्या संदर्भातली तरतूद, या तरतुदी जर या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय वाचून बघितल्या तर त्यात अतिशय स्पष्ट आहे की अध्यक्ष महोदय, power of the deputy speaker or others person to perform the duties of the office of the act of as speaker, याच्यामध्ये अतिशय क्लिअर दिलाय अध्यक्ष महोदय की जोपर्यंत नवीन स्पीकरची नियुक्ती होत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत नेमलेले प्रोटेम स्पीकर त्या ठिकाणी राहतात. आता आपण या ठिकाणी सांगता जुनच अधिवेशन चाललंय, हे नवीन अधिवेशन नाही आहे. मग अध्यक्ष महोदय, एक नेमलेले प्रोटेम स्पीकर
या देशाच्या इतिहासामध्ये जयंतराव, देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत प्रोटेम स्पीकर बदलण्याची घटना घडलेली नाही, आजपर्यंत नाही, देशाच्या इतिहासात नाही. अध्यक्ष महोदय, एकदाच केवळ लोकसभेमध्ये ज्यावेळेस सोमनाथ दा हे प्रोटेम स्पीकर होते आणि ऍक्च्युअल स्पीकर म्हणून त्यांचा फॉर्म भरला, त्यावेळी नियमानुसार त्यांनी राजीनामा दिला. पण एक प्रोटेम स्पीकर हटवून दुसरे प्रोटेम स्पीकर हे आजपर्यंत कधी अध्यक्ष महोदय देशाच्या इतिहासामध्ये या ठिकाणी नेमण्यात आले नाही. मग नेमकी अशी काय भीती होती अध्यक्ष महोदय, काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय, पुन्हा प्रोटेम स्पीकर या ठिकाणी का नेमण्यात आले अध्यक्ष महोदय, त्यात बदल करण्याची गरज काय होती अध्यक्ष महोदय? खरं तर आपण बघितलं तर प्रोटेम स्पीकरच्या बद्दल भारतीय संविधानात अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टींची पायमल्ली या ठिकाणी होते आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये स्पीकरचं इलेक्शन झाल्याशिवाय आजपर्यंत विश्वासमताचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही, आजपर्यंत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण जर सुप्रीम कोर्टाचं रुलिंग बघितलं ते केवळ त्या घटनेपुरतं होतं. आपणही सांगितलं केवळ आपलं पत्र जे राज्यपालांकडे गेलेलं आहे ते पत्र जर आपण वाचलं तर आपण सांगताय की हे केवळ या घटनेपुरतं होतं. मग अध्यक्ष महोदय, आजपर्यंत जर महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये कधीही स्पीकरची निवडणूक झाल्याशिवाय विश्वास मताचा प्रस्ताव आला नाही, काय भीती होती तुम्हाला? होते ना तुमच्याकडे 170? काय भीती होती? का घेतली नाही का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, तुम्हाला भीती होती अध्यक्ष महोदय की या ठिकाणी गुप्त मतदान पद्धतीनं जर आधी मतदान झालं तर आपला विश्वास प्रस्ताव पास होईल की नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सगळे नियम कामकाज थाब्यावर बसून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्या समोर अध्यक्ष महोदय अजेंडा दाखवतो. आपण बघा 2014 साली आम्ही पण होतो अध्यक्षामध्ये, आधी अध्यक्षाची निवडणूक, मग विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीची घोषणा आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय प्रस्ताव आला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीनं अध्यक्ष महोदय, नियमबाह्य पद्धतीनं हे सभागृह चाललंय.